श्री स्वामी समर्थ। आपल्या भावनांची किंमत आणि नात्यांचे महत्त्व। श्री स्वामी समर्थ सांगतात की जो आपल्या भावनांची किंमत करत नाही त्याच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नव्हे तर मूर्खपणा आहे। आपल्या भावनांना शब्द द्यायला हवे आणि समोरच्याच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवली पाहिजे। खरे नाते कधीही तुटत नाही, ते चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांनी टिकवता येते। कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हेच गुण मदत करतात। नातेसंबंध हे फक्त रक्ताच्या नात्यांनीच जोडले जात नाहीत, तर विश्वास, समर्पण आणि प्रेम या गोष्टींनी ते अधिक दृढ होतात। काही वेळा मतभेद होऊ शकतात, पण संवाद आणि समजूतदारपणामुळे कोणत्याही संकटावर मात करता येते। नात्यांना अधिक बळकट करण्यासाठी एकमेकांच्या भावनांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे। कार्याची सुरुवात आणि धैर्याचे महत्त्व। आपण जर कोणतेही काम सुरू केले नाही तर ते पूर्णही करू शकत नाही। कोणतेही कार्य सुरू करणे हा सर्वात कठीण भाग असतो। त्यामुळे हार मानू नका, कारण प्रत्येक वाईट दिवसानंतर चांगला दिवस येतो। परमेश्वर आपल्यासोबत असतो आणि त्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा। आपल्याला ईश्वरी शक्ती हवी असल्यास ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आपल्या श्रद्धेचा मार्ग सोडू नये। कोणतेही कार्य छोटे किंवा मोठे नसते, प्रत्येक प्रयत्नाला महत्त्व असते आणि सातत्य ठेवल्यास आपण निश्चितच यशस्वी होतो। सुरुवात हीच सगळ्यात मोठे पाऊल असते। अनेक जण भीतीपोटी किंवा अपयशाच्या भीतीमुळे सुरुवातच करत नाहीत, पण ज्या क्षणी आपण पहिले पाऊल उचलतो त्या क्षणी यशाची प्रक्रिया सुरू होते। तुम्ही मोठ्या ध्येयांचा विचार केला तरी त्या दिशेने पहिले छोटेसे पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक महान प्रवास हा एका लहानशा पावलानेच सुरू होतो। इच्छाशक्ती आणि संकटांवर विजय। माणसाच्या इच्छाशक्तीपुढे जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही। संकटे ही जीवनाचा एक भाग आहे। जो संकटांवर मात करतो तो विजयी होतो आणि जो संकटांना शरण जातो तो पराजित होतो। जीवनाच्या अनेक टप्प्यांवर आपण मोठ्या अडचणींमधून बाहेर पडतो आणि अशा वेळी आपल्याला साथ देणारी एक अदृश्य शक्ती असते, जी देव आहे। त्यामुळे आपण श्रद्धा ठेवायला हवी की शेवटी आपला हात धरायला आणि मार्ग दाखवायला परमेश्वरच असतो। जीवनात कधीही निश्चय सोडू नका। कोणत्याही परिस्थितीत कितीही कठीण वाटले तरीही इच्छाशक्तीने मार्ग नक्कीच निघतो। इतिहास साक्षी आहे की ज्या लोकांनी परिस्थितीला शरण जाता संघर्ष केला त्यांनी मोठे यश मिळवले आहे। संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना सामोरे जाण्याची तयारी हवी। विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन। जीवनात विश्वास हा फार महत्त्वाचा असतो। जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। परमेश्वरावर प्रेम असल्यास ते व्यक्त करा आणि ज्यांना त्याची गरज आहे अशा लोकांसोबत हे विचार शेअर करा। राग आल्यावर थोडे थांबा, सुखाच्या क्षणी थोडे झुकून राहा आणि आपले जीवन योग्य मार्गाने घडवा। जीवन लहान आहे, त्यामुळे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा। सकारात्मक विचार करणे हे यशाचे मुख्य गमक आहे। तुम्ही जसे विचार करता तसेच तुमच्या जीवनात घडते। जर तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही। प्रत्येक दिवशी स्वतःला प्रेरित करण्यासाठी चांगले विचार मनात आणा आणि नकारात्मकतेला दूर ठेवा। मेहनतीचे फळ आणि अपयशावर मात। भाग्य मेहनतीने बदलते, विचारांनी नव्हे। जीवन कठीण असते, पण योग्य मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला कोणीही अडवू शकत नाही। लहान मूल चालायला लागते, पडते आणि पुन्हा उभे राहते। तसेच माणूसही अपयशातून शिकत असतो। अपयश आल्यावर निराश न होता त्यातून शिकण्याची गरज असते। आईनंतर फक्त आपली हिंमत आपल्याला साथ देते आणि जो ख्या मनाने प्रयत्न करतो तो कधीही हरत नाही। यश आणि अपयश हे दोन्ही जीवनाचा भाग आहे। अनेक वेळा अपयश हीच मोठ्या यशाची पायरी ठरते। प्रत्येक वेळी अपयश आलं की आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि अधिक मजबूत होतो। त्यामुळे अपयशाला घाबरण्याऐवजी त्याचा स्वीकार करून पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे।
अनुभव आणि जीवनातील सत्य. निसर्गाने प्रत्येक माणसाला अमूल्य बनवले आहे. काही गोष्टी पुस्तकी ज्ञानाने समजत नाहीत, त्या जीवनानुभवातून शिकाव्या लागतात. निसर्गात बदल लगेच होतो, तसाच तो आपल्या आयुष्यातही होतो. आज तुम्ही संघर्ष करत असाल, पण उद्या नक्कीच तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचाल. धैर्य आणि सातत्याने केलेला प्रयत्न कधीही वाया जात नाही. या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, ना नाती. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा. मैत्री, भक्ती आणि नात्यांचे महत्त्व. मैत्री ही स्वार्थावर नव्हे तर विश्वासावर आधारित असते. आनंदात सोबत देणारा मित्र असतो, पण संकटात जो साथ देतो तोच खरा मित्र. जीवनात सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला कटू वाटतो. स्तुती करणारे अनेक असतात, पण योग्य सल्ला देणारे थोडेच असतात. भक्ती हा एक लहानसा शब्द असला तरी तो भगवंताशी जोडलेला आहे आणि त्यामुळेच त्याचे महत्त्व अधिक आहे. जेव्हा नाती तुम्हाला रडवतात, तेव्हा देव त्यांच्यापेक्षा मोठा आधार बनतो. नाती हे केवळ रक्ताच्या नात्यांनी ठरत नाही, तर आपले वर्तन, प्रेम आणि आपुलकी यावर ते अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक नातेसंबंधात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा असावा. श्री स्वामी समर्थांचे विचार हे केवळ शब्द नाही, तर जीवन घडवणारी तत्वे आहेत. त्यांच्या शिकवणीने जीवन अधिक समृद्ध आणि शांत बनू शकते. जीवनातील अपयश आणि यशाची गुरुकिल्ली. जीवन हा एका प्रकारचा संघर्ष आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु हे अपयशच त्याला यशाच्या मार्गावर नेण्याचे कार्य करते. अनेक महान व्यक्तींनी आपल्या जीवनात अपयश पाहिले आहे, परंतु त्यांनी त्यातून शिकून स्वतःला घडवले आहे. यश हे अपयशाच्या अनुभवावरच उभे राहते. म्हणूनच अपयशाचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. अपयशातून शिकण्याचे महत्त्व. जेव्हा एखादा व्यक्ती अपयशी होतो, तेव्हा तो नवीन गोष्टी शिकतो आणि त्याच्या जीवनात बदल घडतो. जर तुम्ही कधीही अपयशी ठरलाच नाही, तर तुम्ही शिकू शकत नाही आणि नवीन अनुभव घेऊ शकत नाही. म्हणूनच अपयश जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो व्यक्ती परिस्थितींशी लढून आपले नशीब बदलतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो. अपयश आपल्याला परिपक्व बनवते आणि पुढील यशासाठी तयारी करण्यास मदत करते. त्यामुळे अपयशाला सकारात्मकतेने स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. भविष्याचा विचार न करता वर्तमानात जगा. आपण उद्या काय होईल याचा विचार करत बसू नये. भविष्य अनिश्चित असते, त्यामुळे वर्तमान काळात आनंदी राहणे आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हेच महत्त्वाचे आहे. आनंद हा स्वातंत्र्यावर अवलंबून असतो आणि स्वातंत्र्य हा विश्वासावर आधारलेला असतो. विश्वासाशिवाय कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. कालच्या दुःखद आठवणींमध्ये अडकून राहू नका, त्याऐवजी आजचा दिवस सकारात्मकतेने जगा. वर्तमानात जगणे म्हणजे जीवनाची खरी संधी ओळखणे होय. श्रीकृष्णांचे विचार आणि जीवनाचे तत्वज्ञान. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याच्या गर्तेत नेणाऱ्या 5 गोष्टी आहेत: झोप, क्रोध, भय, थकवा आणि काम. ही 5 गोष्टी एखाद्याला मागे खेचू शकतात, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आनंद आणि यश यांचा परस्पर संबंध आहे. यश आनंद देत नाही, तर आनंदच यशाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करत असाल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. श्रीकृष्णांचे तत्वज्ञान हे केवळ धार्मिक शिक्षण नसून ते जीवन जगण्याच्या तत्वांवर आधारित आहे. चांगल्या कार्यांमुळे संकट येतात, पण त्या संधी ठरतात. जो माणूस इतरांचे भले करतो, त्याला अनेकदा संकटांना सामोरे जावे लागते. परंतु प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत बनवते. मन चंचल असते आणि त्याचा एकाग्रतेवर परिणाम होतो. परंतु जर मनावर नियंत्रण मिळवले, तर ते आपला सर्वात मोठा मित्र ठरू शकते. मन एकाग्र करण्यासाठी नियमित सराव आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. ईश्वरावर विश्वास ठेवा. भगवंत म्हणतात, माझा कोणी शत्रू नाही, मित्र नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही.
जो मला भक्तिभावाने स्मरतो मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमची खरी शक्ती आहे. मनुष्य स्वतःचे नशीब स्वतः घडवतो. तुम्ही जे कर्म कराल त्याचे तितकेच परिणाम तुम्हाला मिळतील. विद्यार्थी जर अभ्यासात मन लावतील तर ते परीक्षेत नक्कीच यशस्वी होतील. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे मनाला शांतता प्राप्त करणे होय. संकटांच्या वेळी ईश्वरावर श्रद्धा ठेवल्यास आपल्याला योग्य मार्ग सापडतो. प्रेम आणि कर्तव्य यांचा महत्त्वाचा संदेश. जेव्हा एखादा व्यक्ती आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हाच त्याचे नशीब बदलते. जेव्हा देव तुमच्यावर असीम प्रेम करतो तेव्हा तुम्हालाही सर्वांवर प्रेम करण्याची जाणीव होते. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि चांगल्या कार्यात मन लावा. प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे की तो सतत कार्यशील राहील. निष्क्रिय राहण्यापेक्षा सतत प्रयत्नशील राहणे श्रेयस्कर आहे. संकटांवर मात करण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक. आपण संकटांवर मात करू शकतो जर आपली मानसिकता सकारात्मक असेल. संकटे नेहमीच येणार, पण त्यातून शिकण्याची आणि पुढे जाण्याची तयारी असणे गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच तुम्हाला जीवनात यशस्वी बनवतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून कठोर परिश्रम केल्यास कोणतेही संकट अडथळा ठरू शकत नाही. जीवनात सातत्य महत्त्वाचे. जीवनात सातत्य असणे खूप गरजेचे आहे. यश आणि अपयश या गोष्टी क्षणिक असतात, पण सातत्यपूर्ण प्रयत्न हेच खरे यशाचे रहस्य आहे. जो कोणी सातत्याने प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. सतत शिकत राहणे आणि स्वतःला सुधारत राहणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. जीवनात अपयश अपरिहार्य आहे, पण त्यातून शिकण्याची तयारी असणे गरजेचे आहे. संकटे आणि अपयश आपल्याला परिपक्व बनवतात. आनंद हीच यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सकारात्मकतेने आणि सातत्याने प्रयत्न करणे हेच खरे यशाचे सूत्र आहे. स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्माने आपले नशीब स्वतः घडवा. संयम आणि धैर्याची महत्त्वता. जर एखाद्या कुलुपाच्या चावीची आठवण नसेल आणि वारंवार प्रयत्न करूनही ते उघडत नसेल तर अनेक जण आशा सोडतात. त्यांना वाटते की कुठेतरी चावी हरवली आहे आणि त्यामुळे ते निराश होतात. पण अशा प्रसंगी धीर सोडू नये, कारण कधी कधी शेवटची चावीच कुलूप उघडू शकते. हेच तत्व जीवनातही लागू होते. जसे कुऱ्हाडीचा शेवटचा वार झाडाला तोडतो, तसेच धैर्य आणि सातत्याने प्रयत्न केल्यानेच यश मिळते. जीवनातील अडचणी आणि संकटे आपली परीक्षा पाहण्यासाठी येतात. जसे समुद्रातील लाटा किनाऱ्यावर आदळतात, तसेच जीवनातील समस्या आपल्या धैर्याची परीक्षा घेतात. यश मिळविण्यासाठी परिश्रम करणे आवश्यक आहे. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश लवकरच मिळते. सत्य आणि विश्वासाचे महत्त्व. श्री कृष्ण म्हणतात, तुम्ही तुमचे जीवन संपूर्ण संयमाने आणि ईश्वरावर विश्वास ठेवून जगले पाहिजे. अनेक लोक सत्य बोलण्यास घाबरतात, परंतु सत्य कधीही लपवता येत नाही. कितीही प्रयत्न केले तरी सत्य उघडकीस येतेच. त्यामुळे सत्यावर विश्वास ठेवावा आणि त्यास सामोरे जाण्यास कधीही भीती बाळगू नये. जीवनात अनेक वेळा आपण सत्य सांगण्याऐवजी खोटे बोलणे सोयीचे मानतो. पण खोटे बोलून आपण फक्त थोड्या काळासाठी समस्येपासून दूर राहतो. सत्य हा एक असा प्रकाश आहे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे श्रीकृष्णांनी सांगितले आहे की सत्याला कधीही भीती बाळगू नका, कारण शेवटी सत्यच विजयी होते. आत्म्याचे सौंदर्य आणि अहंकार. लोक शरीराच्या सौंदर्याकडे लक्ष देतात, पण आत्म्याचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे. शरीर मातीपासून बनलेले असते आणि शेवटी मातीमध्ये विलीन होते, पण आत्मा अमर असतो. त्यामुळे आत्म्याचे सौंदर्य म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात मिळणारे शाश्वत समाधान. अज्ञानी व्यक्तीला वाटते की ती स्वतःच सर्व काही करत आहे, पण प्रत्यक्षात हे सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार घडते. अहंकार वाढला की माणसाचे पतन अट्ट ठरते. जेव्हा माणसामध्ये अहंकार येतो तेव्हा त्याला वाटते की तोच सर्वश्रेष्ठ आहे.
पण अहंकार हा मनुष्याच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जो माणूस अहंकाराने ग्रस्त असतो तो नदीत बुडणाऱ्या दगडासारखा असतो. त्याचा अंत निश्चित असतो. म्हणून विनम्रता आणि आत्मशुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनातील चढउतार आणि संयम. श्रीकृष्ण म्हणतात, मानवी जीवन हे रथासारखे आहे. कधी ऊन, कधी सावली, थोडासा त्रास झाला तरी आपण विचलित होतो आणि आपल्या संतुलनाचा तोल जातो. कधी कधी आपण रागाच्या भरात नात्यांना दुखावतो. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला सहन कराव्या लागतात आणि जर किनारा तुटला तर पूर येतो. तसेच नाती जपली नाहीत तर ती तुटतात आणि एकदा तुटली की पूर्ववत होणे अवघड होते. म्हणून नाती सांभाळणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील चढउतार स्वीकारणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संकटे आली की संयम ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत राहा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत संयम बाळगणे आवश्यक आहे. सहवासाचा प्रभाव. श्रीकृष्णांच्या मते मानवी व्यक्तिमत्वावर सहवासाचा मोठा प्रभाव असतो. जसे स्वच्छ पाणी कोणत्याही रंगात मिसळले की त्याचाच रंग घेते, तसेच माणूस त्याच्या संगतीनुसार बदलतो. जर एखाद्याचा सहवास चांगला असेल तर तोही उत्तम बनतो. म्हणून कोणाच्या सहवासात राहतो हे काळजीपूर्वक ठरवायला हवे. जीवनात चांगला सहवास मिळाला की व्यक्तिमत्व उन्नत होते. चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे आपले विचार आणि वागणेही चुकीच्या दिशेने जाऊ शकते. म्हणून चांगल्या लोकांचा सहवास ठेवावा आणि जीवनात सकारात्मकता आणावी. वर्तमान क्षणाचा स्वीकार. श्रीकृष्ण म्हणतात की भूतकाळ आणि भविष्यकाळात अडकून राहण्याऐवजी वर्तमान क्षणाचा आनंद घ्यावा. जीवनाचा खरा अर्थ वर्तमानात आहे. जो माणूस वर्तमानात जगतो त्याला जीवनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे आणि योग्य दिशेने प्रयत्न करावेत. भूतकाळातील चुका किंवा भविष्याच्या भीतीमुळे आपण वर्तमानाचा आनंद घेत नाही. श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जीवन फक्त आत्ताच्या क्षणात आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि आपल्या कर्मावर भर द्या. श्रीकृष्णांचे विचार हे केवळ तत्वज्ञान नसून ते आपल्या जीवनातील मार्गदर्शक आहेत. संयम, सत्य, आत्म्याचे सौंदर्य, अहंकाराचा त्याग, सहवासाचा प्रभाव आणि वर्तमान क्षणाचा स्वीकार या गोष्टी आपल्या जीवनाला समृद्ध करतात. श्रीकृष्णांनी सांगितलेले तत्वज्ञान आत्मसात केल्यास आपले जीवन अधिक शांत, समाधानी आणि यशस्वी होईल. जीवनातील योग्य सहवासाचे महत्त्व. मानवी जीवनात सहवासाचे फार महत्त्व आहे. जसे एका चांगल्या संगतीत राहून आपली विचारसरणी सकारात्मक होते, तसेच चुकीच्या संगतीमुळे आपले विचार आणि वागणेही त्याप्रमाणे बदलते. म्हणूनच जीवनात कुणाच्या सहवासात राहावे याचा विचार फार काळजीपूर्वक करायला हवा. भगवंत सांगतात की जे काही करायचे आहे ते लोभ, अहंकार आणि वासना यांच्या आधारे करता प्रेम, करुणा आणि भक्तीने करावे. सत्याने मिळवलेले धन आनंद देते, तर फसवणुकीने मिळवलेले दुःखच देते. गप्प बसण्याइतके मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्याइतकी मोठी शिक्षा नाही. योग्य मार्ग निवडण्याचे महत्त्व. मनुष्य जीवनात अनेक मार्ग असतात, पण योग्य मार्ग कोणता हे ठरवणे हे खूप महत्त्वाचे असते. बरेच लोक त्वरित लाभ मिळवण्याच्या मार्गावर जातात, पण दीर्घकालीन यश आणि समाधान हा नेहमी सत्य आणि कष्टाच्या मार्गावरच मिळतो. ज्यांनी जीवनात मोठी स्वप्ने पाहिली आणि सत्यतेच्या मार्गाने पुढे गेले त्यांनीच खरे यश मिळवले आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश तात्पुरते असते, पण त्याचे परिणाम फार गंभीर असतात. बदल स्वीकारण्याची आवश्यकता. भगवंत सांगतात की जर तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर मार्ग बदला, पण तत्व नाही. झाड सुद्धा आपल्या पानांना नियमितपणे बदलते. जर एखाद्याच्या सहवासाने तुमचे विचार शुद्ध होत असतील तर समजून घ्या की तो साधा मनुष्य नाही. कठीण काळ आपल्याला अधिक मजबूत बनवतो. हुशार व्यक्ती इतरांकडून शिकते, पण मत्सर करत नाही. आलस्य हा यशाचा शत्रू आहे. जो मेहनत करता आराम शोधतो तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच कोणतेही काम आजच करा,
उद्यावर ढकलू नका. आत्मविश्वास आणि यशाचे नाते. कोणत्याही व्यक्तीच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. ज्याला स्वतःवर विश्वास आहे तो जीवनात यशस्वी होतो. भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण यांचा संवाद याचे उत्तम उदाहरण आहे. कर्णाने आपल्या दुःखाची व्यथा भगवान श्रीकृष्णांपुढे मांडली. त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले की माझा जन्म तुरुंगात झाला. जन्मताच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे केले गेले. मला महाल किंवा गुरुशिक्षण मिळाले नाही. मी शेतात काम केले, अन्नासाठी संघर्ष केला. माझ्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले, पण मी कधीही हार मानली नाही. यावरून शिकण्यासारखे आहे की अपमान किती वेळा होतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याला आपण कसा प्रतिसाद देतो हे खूप महत्त्वाचे आहे. ज्ञान मिळवणे आणि त्याचा योग्य वापर करणे यातच खरे यश आहे. सरळ, स्पष्ट आणि खरं बोलण्याचा नियम. जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, स्पष्ट बोला आणि खरं बोला. जो तुमचा आहे तो समजून घेईल आणि जो नाही तो दुरावेल. कोणी धनाने श्रेष्ठ ठरतो, कोणी पदाने, कोणी वयाने, पण ख्या अर्थाने श्रेष्ठ तोच जो ज्ञानाने समृद्ध आहे. संकटे आणि यश. वय नेहमी आपल्या सोबत असते, चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत, पण ते आपल्या कृतीनुसार बदलते. जग त्यांच्याच कर्तृत्वाची दखल घेते जे स्वतःला मौल्यवान बनवतात. संकट पाहून हार मानणाऱ्यांना जग विसरून जाते. त्यामुळे संघर्ष आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. चांगल्या संगतीचे परिणाम. चांगली संगत आपल्याला योग्य मार्गावर नेते. संत महात्म्यांचे विचार आणि त्यांच्या शिकवणींनी प्रभावित होऊन अनेक लोकांनी आपले जीवन बदलले आहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी आपले विचार आणि कृती यांच्यात समतोल साधून जीवनात मोठे कार्य केले आहे. कठोर परिश्रम आणि यश. यश हे कधीही सहज मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटी आवश्यक असते. इतिहास साक्षी आहे की ज्या लोकांनी अथक प्रयत्न केले त्यांनीच मोठे कार्य केले आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या ध्येयासाठी अखंड मेहनत घेतली पाहिजे. संयम आणि आत्मसंयम. जीवनात संयम आणि आत्मसंयम फार महत्त्वाचे असतात. कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य निर्णय घेणे ही गोष्टी यशाच्या मार्गावर पुढे नेतात. भगवद्गीतेत सांगितले आहे की जो स्वतःवर विजय मिळवतो तोच ख्या अर्थाने यशस्वी होतो. यामुळे संयमाने आणि योग्य निर्णयाने जीवनात यश मिळवता येते. शुद्ध विचार आणि सकारात्मकता. जीवनात सकारात्मक विचारसरणी असणे खूप महत्त्वाचे आहे. जो नेहमी सकारात्मक विचार करतो त्याला कोणत्याही परिस्थितीत हार पत्करावी लागत नाही. सकारात्मकता आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. स्वामी सांगतात की मन चांगले असेल तर सारे जग चांगले वाटते. म्हणूनच मनाचा शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा सारांश असा की जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगली संगत, कठोर परिश्रम, आत्मसंयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. त्यांच्या शिकवणींचा अवलंब करून आपणही जीवनात मोठे ध्येय गाठू शकतो. स्वप्नांचा पाठलाग आणि आत्मविश्वास. स्वप्ने पाहायला हवीत, कारण जरी चंद्र सापडला नाही तरी तुम्ही नक्कीच आकाशात पोहोचाल. जीवनात अनेक अडथळे येतात, परंतु आत्मविश्वास आणि धैर्य ठेवले तर सर्व काही शक्य आहे. जरी काही वेळ लागला तरीही शेवटी सर्व काही ठीक होते. जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण वाईट दिवस कायमचे राहत नाही. ते फक्त एक टप्पा असतो. संघर्ष आणि धडे. कोणतीही व्यक्ती कमकुवत नसते, परिस्थिती तिला कमकुवत बनवते. या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला मोठे समजतात, परंतु ख्या सामर्थ्याची ओळख संघर्षाच्या काळातच होते. जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर ते स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला नवीन शिकवण देतो. भावनांचे महत्त्व.
रागावण्यापेक्षा रडणे चांगले असते, कारण राग इतरांना दुखावतो, तर अश्रू मन शांत करतात आणि हृदय शुद्ध करतात। जीवनातील पराभव हा एक मोठा धडा असतो, जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो। प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाच्या तरी प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान आहे। संघर्षातून शिकलेला धडा। एका श्रीमंत माणसाची कथा आहे। तो श्रीकृष्णाचा भक्त होता आणि त्याच्याकडे खूप संपत्ती होती। एके दिवशी तो आपल्या नौकेतून समुद्र सफारीसाठी गेला, पण अचानक मोठे वादळ आले। त्याच्या नौकेला धक्का बसला आणि ती बुडू लागली। आपला जीव वाचवण्यासाठी तो समुद्रात उडी मारतो आणि पोहत पोहत एका निर्जन बेटावर पोहोचतो। तिथे त्याला समुद्रकिनारी एक झोपडी दिसते। तो थकून त्या झोपडीत झोपतो। अचानक पुन्हा एकदा जोरदार वादळ येते आणि त्या झोपडीवर वीज पडते। झोपडी जळून खाक होते, पण तो व्यक्ती बाहेर पडून जीव वाचवतो। त्यावेळी त्याला खूप दुःख होते, पण नंतर त्याला समजते की त्याच्या झोपडीमधून निघणाऱ्या धुरामुळे एका नौकेने त्याला पाहिले आणि त्याला वाचवले। यावरून समजते की जरी काही वाईट घडत असेल, तरी ते भविष्यात चांगल्या गोष्टीसाठीच घडत असते। जीवनातील सत्य। आपल्या नशिबाने साथ दिली नाही तरी आपण रागावू नये। जखमा होतात, परंतु त्या भरून निघतात। बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे। जो तुमच्या नात्याची किंमत करत नाही, त्याच्या सोबत उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले। हे अहंकार नव्हे तर आत्मसन्मान आहे। जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिलात, तर वर्तमान काळ हातातून निसटून जाईल। म्हणूनच प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा, कारण आठवणी राहतात, पण वेळ परत येत नाही। जे लोक कटकारस्थान रचतात, ते शेवटी त्याच कटकारस्थानात अडकतात। शब्द आणि विचारांचे महत्त्व। मन दुःखी असताना वाईट शब्द बोलू नका, कारण तुमचे विचार बदलण्याची अनेक संधी मिळतील, पण एकदा उच्चारलेले शब्द बदलता येत नाहीत। पुढील 8 मिनिटे तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करू शकतात, त्यामुळे पुढील संदेश नीट ऐका। तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, पण ते सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल। संघर्षातून आत्मबळ मिळवणे। जीवन हे अनपेक्षित घटनांनी भरलेले असते। प्रत्येक वेळी आपण पुढे जातो, संघर्षाला सामोरे जातो आणि यातून शिकतो। कधी कधी काही प्रसंग आपल्याला कठीण वाटतात, पण त्या प्रसंगातून आपण अधिक बळकट होतो। धैर्य आणि चिकाटी असेल तर कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते। आत्मविश्वासाने यशस्वी होण्याचा मार्ग। स्वतःवर विश्वास ठेवा। कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास हा आपला सर्वात मोठा मित्र असतो। चुका शिकण्यासाठी असतात, चुका घडतात, पण त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवली तरच आपण पुढे जाऊ शकतो। समस्यांना संधी म्हणून पहा। प्रत्येक समस्या ही नव्या संधीची सुरुवात असते। योग्य दृष्टिकोन ठेवल्यास आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो। सकारात्मक दृष्टिकोन। जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे। तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीत काही कठीण वाटत असेल, पण भविष्यात हेच अनुभव तुम्हाला मोठे यश मिळवून देतील। आत्मविश्वास, धैर्य आणि संघर्षाची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकता। यशस्वी जीवनाची वाटचाल। यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या मनातील नकारात्मक विचारांना बाजूला सारले पाहिजे। वेळ वाया घालवू नका, कारण गमावलेली वेळ पुन्हा परत येत नाही। जीवनात यश मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्नांची गरज असते। यशस्वी लोकांना परिस्थितीचा दोष देऊन थांबण्याची सवय नसते, ते त्यावर उपाय शोधतात। प्रयत्न आणि आत्मविश्वास। आपण कोणत्याही कठीण प्रसंगात असलो तरी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे। ज्या लोकांना स्वतःवर विश्वास आहे, त्यांनाच यश प्राप्त होते। आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी संकटांमध्ये तुम्हाला धैर्य देते आणि तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करायला मदत करते। आपण जर आपल्या ध्येयावर ठाम राहिलो आणि कष्ट घेत राहिलो, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। योग्य वेळी योग्य निर्णय। जीवनात निर्णय घेणे महत्त्वाचे असते। योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने जीवनात मोठे यश मिळते। काही लोक योग्य संधीची वाट पाहतात,
तर काही लोक संधी स्वतः निर्माण करतात. कोणत्याही गोष्टीसाठी विलंब करू नका. योग्य वेळी योग्य कृती केल्यास यश तुमच्या सोबत राहील. नातेसंबंध आणि विश्वास. आपल्या आयुष्यातील लोक आपल्याला मदत करतात किंवा आपल्याला अडथळे निर्माण करतात. त्यामुळे ज्या लोकांना तुमच्या किमतीची जाणीव आहे त्यांनाच महत्त्व द्या, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला प्रोत्साहन देतात. त्यांच्यासोबत राहा. शिकण्याची वृत्ती. शिकण्याची वृत्ती असणे फार महत्त्वाचे आहे. नवीन गोष्टी शिकल्याने आपल्या ज्ञानात वाढ होते आणि आपण अधिक सक्षम बनतो. परंतु केवळ सल्ला देऊन कोणाला काही शिकवता येत नाही. आपण स्वतः शिकून त्याचा उपयोग करायला हवा. धैर्य आणि संयम. संयम आणि धैर्य हे यशाच्या मार्गावर अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. संकटांच्या काळात संयम बाळगला तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. जर आपण जीवनात मोठे ध्येय ठेवले असेल तर धैर्य आणि संयम यांचा स्वीकार करायला हवा. ईश्वरावर विश्वास. जीवनातील प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या काही ना काही कारणानेच मिळतात. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि संकटांतही धीर सोडू नका. यश मिळवण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक विचार केल्यास संकटे लहान वाटू लागतात. जेव्हा आपण यशस्वी लोकांचे जीवन बघतो तेव्हा त्यामागील संघर्ष आणि मेहनत देखील लक्षात घेतली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी मनात श्रद्धा असणे आवश्यक आहे. निष्कर्ष. जो भक्त संकटात आहे, दुःखी आहे, त्याने श्रद्धा बाळगावी आणि सकारात्मक विचार करावेत. जो योग्य वेळी योग्य गोष्टी समजतो आणि त्या योग्य प्रकारे स्वीकारतो त्यालाच यश मिळते. तसेच जीवनात कोणत्याही प्रकारची शंका किंवा द्विधा असेल तर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा. ज्या लोकांना यश हवे आहे त्यांनी श्रद्धा आणि आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे.